नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे आपण जनरल नॉलेजचे काही प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये पहा मुख्यतः पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य विभाग भरती यासाठी हे महत्त्वाचे असणारे आपण 26 जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत. आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा. तसेच मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जे 26 प्रश्न आहेत हे शेवटपर्यंत आपण याचे उत्तर देत राहायचे आहेत, म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली गेली आहे? जननी सुरक्षा योजना ही जी आहे ही कधीपासून अंमलात आलेली आहे? मित्रांनो, आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 2005 या वर्षापासून म्हणजे या सालापासून जननी सुरक्षा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. 2005 या वर्षापासून अंमलात आणलेली आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, लहान मुलांमध्ये मुडदूस होण्याचे कारण जीवनसत्व डॅशची कमतरता होय. लहान मुलामध्ये जो मुडदूस आजार आहे तो होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जीवनसत्व. असं कोणतं जीवनसत्व आहे की त्याच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड याच्या कमतरतेमुळे होत असतो पहा मुडदूस. पर्याय क्रमांक 4 चं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, वेस्टर्न ब्लॉट ही निश्चित चाचणी डॅश या रोगामध्ये वापरली जाते. पहा, म्हणजे प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की वेस्टर्न ब्लॉट ही जी चाचणी आहे ही कोणत्या रोगासाठी किंवा कोणत्या रोगामध्ये वापरली जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, HIV किंवा मित्रांनो लक्षात ठेवायचे कधी कधी एड्स असाही शब्द वापरला जाऊ शकतो. त्या ठिकाणी HIV ची तपासणी किंवा निश्चिती करण्यासाठी वापरली जाते वेस्टर्न ब्लॉट. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आपल्याला काही वर्षापूर्वी प्रश्न असा विचारला होता, HIV याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला होता. तर पहा, फुल फॉर्म आहे याचा ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणजे आहे पहा HIV. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणती लस ही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात दिली जात नाही? पहा, खालीलपैकी अशी कोणती जी लस आहे म्हणजे वॅक्सिन आहे ही राष्ट्रीय लसीकरण या कार्यक्रमामध्ये देण्यात येत नाही? आपल्याला कमेंट करून द्यायचं आहे उत्तर. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, रोटा व्हायरस ही जी लस आहे ही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये देण्यात येत नाही. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे, रोटा व्हायरस. प्रश्न क्रमांक 5 आहे, लेडी विथ द लॅम्प या विशेषणाने कोणाचा जीवन गौरव केला आहे? लक्षात ठेवायचं आहे, लेडी विथ द लॅम्प या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं किंवा खालीलपैकी असं कोणाला ते विशेषण देण्यात आलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना विशेषण दिलेलं आहे लेडी विथ द लॅम्प. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? पहा, भारतीय राज्यघटनेतील जे कलम 25 आहे हे कोणत्या घटकाशी संबंधित आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, धर्म स्वातंत्र्य अधिकार. लक्षात ठेवायचे, धर्म स्वातंत्र्य अधिकार हे जे आहे हे कलम 25 या बाबतीत आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, अतिश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? पहा, अतिश्रम म्हणजे जास्त काम केल्यामुळे जे स्नायू आपले दुखतात त्यामध्ये कोणतं रसायन जे आहे हे जबाबदार असतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, लॅक्टिक ऍसिड म्हणजे लॅक्टिक आम्ल. लक्षात ठेवायचंय, ज्यावेळी आपण जास्त काम करतो किंवा अतिश्रम करतो त्यामुळे जे स्नायूदुखी होते त्यासाठी जबाबदार असणारं जे रसायन आहे म्हणजे केमिकल आहे ते आहे लॅक्टिक ऍसिड. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, सामान्यतः किडनीतून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? पहा, जी आपली किडनी आहे त्यामधून कोणत्या पदार्थाचं गाळण केलं जात नाही? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2016 साली सुद्धा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, तर साखर. लक्षात ठेवायचंय, सामान्यतः किडनीमधून कशाचं साखरेचं जे गाळण आहे ते केलं जात नाही. यामध्ये पहा, अमोनिया, पाणी आणि युरिक ऍसिड या तिघांचंही गाळण केलं जातं किडनीमधून आणि साखरेचं केलं जात नाही. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत डॅश निश्चित करण्यासाठी वापरली जाते? पहा, कार्बन डेटिंग ही जी शास्त्रीय पद्धत आहे ही कशासाठी वापरण्यात येणारी पद्धत आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 वस्तूचं वय निश्चित करण्यासाठी कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत मित्रांनो वापरली जाते. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2019 साली सुद्धा विचारण्यात आला होता. पण प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा तलाठी भरतीसाठी. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा सरळ सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पहा 4G फोर्थ जनरेशन म्हणजे 4G. लक्षात ठेवायचे 3G म्हणजे थर्ड जनरेशन. आणि हे जे 3G 4G ही जी संज्ञा आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे? हा जो प्रश्न आहे हा तंत्रज्ञानावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मोबाईल तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचे 4G फोर्थ जनरेशन. पर्याय क्रमांक 1 मोबाईल तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 11 आहे अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते? पहा अग्रमस्तिष्क हा जो मेंदूचा एक भाग आहे यामधून महत्त्वाचं म्हणजे प्रामुख्याने केलं जाणारं काम काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विचार प्रक्रिया. लक्षात ठेवायचं मित्रांनो अग्रमस्तिष्क हा जो मेंदूचा एक भाग आहे जे अग्रमस्तिष्क आहे याचं काम आहे विचारावर प्रक्रिया करणं किंवा विचार प्रक्रिया करणं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हटले जाते? पहा वनस्पतीकडून जे पाण्याचं उत्सर्जन होतं ती जी क्रिया आहे त्याला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 त्याला बाष्पोत्सर्जन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे बाष्पोत्सर्जन म्हणजे काय? वनस्पतीकडून पाण्याचं उत्सर्जन होणारी जी क्रिया आहे त्याला बाष्पोत्सर्जन असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे भूमितीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? पहा भूमिती म्हणजे जिओमॅट्री याचे जे जनक आहेत म्हणून ते कोणाला ओळखलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 युक्लिड यांना ओळखलं जातं भूमितीचे जनक. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे जागतिक न्याय दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहा जागतिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली असेल त्यामध्ये पहा जेवढे एका वर्षामध्ये जेवढे जागतिक दिन विशेष येतात आपण ते पूर्णपणे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तोही आपण व्हिडिओ जाऊन पाहायचा आहे. तर यामध्ये सांगायचं आपल्याला जागतिक न्याय दिन हा कोणत्या दिवशी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 जुलै हा जो दिवस आहे हा जागतिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे महात्मा गांधींनी इंग्रज सरकार सैतान आहे असं उद्गार कोणत्या घटनेबाबत काढलं होतं? पहा मित्रांनो महात्मा गांधी जे आहेत त्यांनी एक उद्गार काढलेलं होतं इंग्रज सरकार हे सैतान आहे. हे उद्गार जे आहे त्यांनी काढलेलं ते कोणत्या घटनेबाबतीमध्ये काढलेलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 जालियनवाला बाग हत्याकांड यामुळे काढलेलं इंग्रज सरकारच्या विरुद्धामध्ये एक उद्गार होतं. ते होतं की इंग्रज सरकार सैतान आहे. हे कोणी काढलेलं आहे? महात्मा गांधीजींनी. आणि लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की जो जालियनवाला बाग हत्याकांड आहे तो कधी झालेला आहे? तर पहा 1919 साली हा हत्याकांड झालेला आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे खालीलपैकी सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहा सिएट आंतरराष्ट्रीय लक्षात ठेवायचे सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट जीवनगौरव पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर विराट कोहली यांना सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 1 विराट कोहली. प्रश्न क्रमांक 17 आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे? म्हणजे एक प्रकारे प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की ब्लू मॉर्मॉन हे जे फुलपाखरू आहे हे कोणत्या राज्याचं राज्य फुलपाखरू आहे? मित्रांनो आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे कारण हा राज्यावरती महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर महाराष्ट्र राज्याचा राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 आहे द रेड साडी हे पुस्तक कोणत्या महिला राजकारणी व्यक्तीचे जीवन चित्रण आहे? पहा द रेड साडी हे जे पुस्तक आहे हे खालीलपैकी अशी कोणती महिला राजकारणी महिला आहे की त्यांचं हे जीवन चित्रावर म्हणजे आत्मचरित्र आहे एक प्रकारे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 सोनिया गांधी यांचं आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा आपण जीवनचित्र असं म्हणू शकतो आणि ते आहे द रेड साडी. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? पहा संसदीय लोकशाही जी आहे ही आपल्या भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकार केलेली आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर इंग्लंड या देशाकडून आपल्या भारतीय राज्यघटनेने संसदीय लोकशाही ही स्वीकारलेली आहे. पर्याय क्रमांक 1 इंग्लंड देश. प्रश्न क्रमांक 20 आहे स्वातंत्र्य समता बंधुता ही जी तत्वे आहेत हे कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिलेले आहेत? पहा कोणते कोणते स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी तत्व आहेत
ही कोणत्या राज्यक्रांतीने दिलेली आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रेंच राज्यक्रांतीद्वारे. ही जी तत्व आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही पूर्ण जगाला प्रदान केली आहेत फ्रेंच राज्यक्रांतीने. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे कोणत्या दिवशी जागतिक आदिवासी दिवस 2021 साजरा करण्यात आला? मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहा 21 ते 26 हे जे काही 5 ते 6 प्रश्न असणार आहेत हे पूर्णपणे करंट अफेअर 2021 वरही आधारित आहेत. पहा जागतिक आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर 4 ऑक्टोबर या दिवशी जागतिक आदिवासी दिन हा साजरा करण्यात आला होता 2021 या वर्षाचा. प्रश्न क्रमांक 22 आहे कोणत्या बुद्धिबळपटूने प्रथम मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आहे? पहा खालीलपैकी असा कोणता चेसपटू आहे किंवा बुद्धिबळपटू आहे चेस मास्टर आहे की त्याने प्रथमच मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर ही जी स्पर्धा आहे ही जिंकली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 मॅग्नस कार्लसन. हा जो टेनिस बुद्धिबळपटू आहे यांनी मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर ही जी स्पर्धा आहे ही जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या काळात स्तनाचा कर्करोग जागृती महिना पाळला जातो? पहा खालीलपैकी असा कोणता काळ असतो की त्यामध्ये आपण स्तनाचा जो कर्करोग आहे त्यासाठी जागृती महिना आपण पाळतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर ऑक्टोबर. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 3 ऑक्टोबर हा असा महिना आहे की यामध्ये स्तनाचा कर्करोग जागृती महिना म्हणून साजरा केला जातो ऑक्टोबर महिना. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणता देश 2022 साली मिलान नामक त्याची सर्वात मोठी नौका कवायत आयोजित करणार आहे? पहा खालीलपैकी असा कोणता देश आहे की तो कधी 2022 या वर्षी मिलान या नावाची त्याची सर्वात मोठी जी सैन्य नौका कवायत असणार आहे ती आयोजित करणार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 भारत देश. लक्षात ठेवायचे मित्रांनो भारत देश 2022 या वर्षी भारतातील सर्वात मोठी जी असणारी मिलान नावाची एक नौका कवायत आहे ही आयोजित करणार आहे 2022 मध्ये. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे डॅश राज्यातील इदायूर मिरची आणि कुट्टी अत्तूर आंबा यांना भौगोलिक संकेतांक म्हणजे GI टॅग प्राप्त झाला आहे? पहा खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामधील इदायूर मिरची आणि कुट्टी अत्तूर आंबा यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर केरळ या राज्यामधील जी इदायूर मिरची आहे आणि कुट्टी अत्तूर आंबा आहे या दोघांनाही GI टॅग म्हणजे भौगोलिक संकेतांक हा प्राप्त झाला आहे. पर्याय क्रमांक 2 केरळ. प्रश्न क्रमांक 26 आहे कोणत्या दिवशी जागतिक कृषी पशुधन दिवस साजरा केला जातो? पहा जागतिक कृषी पशुधन दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 ऑक्टोबर. लक्षात ठेवा मित्रांनो 2 ऑक्टोबर या दिवशी जागतिक कृषी पशुधन दिवस हा साजरा करतात. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. तर मित्रांनो हे होते पहा आपले 26 जनरल नॉलेजचे प्रश्न. जर आपल्याला या प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. सोबतच मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपण जवळपास डिस्क्रिप्शनमध्ये 20 व्हिडिओच्या लिंक दिल्या आहेत तेही पूर्णपणे आरोग्य विभागावरती महत्त्वाचे आहेत. तर त्यांनाही जाऊन आपण एक वेळा पाहून घ्यायचं आहे आणि त्यांच्या PDF डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. लगेच आपण जाऊन जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.